नमस्कार मित्रांनो. सध्या कसं आहे बघा, आजच्या पिढीची म्हणजे जेनझीची मतं आणि त्यांच्या घरातल्यांची मतं यामध्ये जमीन आसमानाचा फरक असू शकतो आणि त्यामुळेच कधी कधी घरामध्ये वाद होत असतात. वडिलांचे विचार मुलाचे विचार हे जुळत नसतात. आता ही सगळी प्रस्तावना का? नमस्कार, मी गणेश आचबल, स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, ही जी जनरेशन गॅप आहे आणि त्या जनरेशन गॅपमध्ये नव्या पिढीला संस्कारांचं महत्व कळावं आणि मुख्य म्हणजे आपण म्हणतो की आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्यामुळे समर्थ रामदास स्वामींचे विचार हे समाजापर्यंत पोचावेत या हेतून एक चित्रपट येत आहे, प्रदर्शित होते लवकरच, ज्याचं नावच आहे समर्थ आणि त्याचा टीझर रिव्ह्यू करण्याकरता आज मी इथं आहे. कसं आहे बघा, टीझर बघितल्यानंतर लक्षात येतं की एक व्यक्ती ही असं म्हणते की मला धकाधकीच्या जीवनाचा कंटाळा आलाय आणि आता कुठेतरी नव्या विचारांची बैठक मला निर्माण करायची आणि त्याकरता समर्थांचे जे विचार आहेत, समर्थ रामदास स्वामींचे जे विचार आहेत, त्या विचारांचे संस्कार हे मुलावरती करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तो जो मुलगा आहे त्या मुलाला ते कुठंतरी पटत नाहीये आणि तो म्हणतो, त्यात एक संवाद आहे की पूजा काय, प्रार्थना काय, रोज रोज काय तेच तेच करायचं. आणि त्यावेळेला त्याच टीझर मध्ये जे उत्तर दिलेले आहे की आपण सांगत राहूया, अट्टाहास नको, भक्ती ही सक्तीनं फुलत नसते. खरंय मित्रांनो, किती बोलकं वाक्य नाही, भक्ती ही सक्तीनं फुलत नसते, पण संस्कार जे असतात ते संस्कार असे नकळतपणे होत असतात. आणि मुख्य महत्वाची गोष्ट ही की समर्थ रामदास स्वामींचे विचार हे केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित नसून ते जीवन जगण्याची प्रेरणा देणारे आहेत. आणि खरोखरच आपल्या प्रत्येकाला आपल्या मनातला राम काय आहे त्याचा शोध घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं भाष्य करणारा हा चित्रपट, आध्यात्मिकतेचे भान असणारे वडील आणि आधुनिक विचारसरणी असणारा मुलगा यांचा संघर्ष सुद्धा कुठेतरी या टीझर मधनं पाहायला मिळतो. आणि म्हणून उत्सुकता निर्माण होते की या चित्रपटात नेमकं काय असणार आहे. पुष्कराज चिरपुटकर, भूषण प्रधान, शर्वरी जमेनेस असे कलाकार या चित्रपटातनं आपल्या भेटीला येणार आहेत. आणि या टीझर मध्ये सुद्धा मला मनाला भावलं ते म्हणजे अतिशय महत्वाचं शंकर महादेवन यांचा स्वर ज्या गाण्याला लाभलेलं आहे ते गीत आणि चित्रपटाला असणारं संगीत हे खूप महत्वाचं आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. शाळेमध्ये असताना मनाचे श्लोक, मला आठवते, मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा होती आणि सध्याच्या काळात या पिढीवरती रामदास स्वामींच्या विचारांचे संस्कार होणे खरंच गरज आहे. आणि त्यामुळे मनाचे श्लोक त्याचा सुद्धा संदर्भ अर्थातच चित्रपटात असणार आहे. उत्सुकता आहे की नेमकं काय काय असेल चित्रपटात. आणि टीझरच इतका आध्यात्मिक पातळीचा झालेला आहे ना, खूप छान वाटतं त्यातली गाणी ऐकताना. आणि प्रत्येक गाणं काहीतरी वेगळं देणारं आहे. आणि मुख्य म्हणजे मनाच्या श्लोकांना जी चाल लावलेली आहे ती चाल सुद्धा सुंदर वाटते. टीझर छान झालेला आहे. आणि आजच्या काळात असे आध्यात्मिक विचार युवा पिढीला प्रेरणा देणारे ठरतील असं नक्कीच वाटतं. कारण सध्या आपण डिप्रेशन, अँझायटी, माणूस मनशांती शोधतोय ना, कदाचित ही मनशांती तुम्हाला समर्थ चित्रपटातनं मिळू शकेल असं वाटतंय. टीझर आलेला आहे, ट्रेलर कधी येतो याची मलाही उत्सुकता आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.